मुलाबाळाला चांगल्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिले तिथून तर कंपल्सरी इंग्लिश शाळेतच टाका. त्या इंग्लिशवरच पूर्ण येणार, पूर्ण कार्यक्रम येणार आहे. आता त्या इंग्लिश मराठी आपलं तुम्हाला सांगतो आपल्या समोर महात्मा गांधी त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं आहे पा, अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे. असं काय बरं बोलले महात्मा गांधी? त्यांनी सांगितलं पुढे असे वेळ येणार आहे की तुम्हाला झगडे करायचे राहणार, तुम्हाला डोक्याने काम करायचं आहे. ते जर ठिकाणी भेळभेळ जायचं तर विकास नसतो झाला. आणि ज्या लोकांना आवडत होतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांना साईड केलं. काही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. तुम्हाला मी एवढंच सांगेन की ज्या वेळेस संघटनेचं कुठलं काम असो, कुठलं ऑर्डर असो, ते झालं पण जास्त चालू नाही दिसलं. आता काय स्वस्त गेलाय छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाही रामदास साठे, शहीद आझम भगतसिंग या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना अभिवादन करतो. आजच्या महत्त्वाची मीटिंग होण्यात आली त्या मीटिंगचे अध्यक्ष आमचे गिरदास पिंपे, तसेच उपस्थित असलेले रमेशदादा साबळे अध्यक्ष, प्रदेश सचिव नसरुल्लाह ढेबे, तसे आमचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिम पटेल, आसिफ पटेल, त्यानंतर जिल्हा प्रभारी आमचे अहमद सैयद अहमद, त्यानंतर शहराध्यक्ष गणेश मुंबळे, आमचे मुंबईचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत साळवे, आमचे सोना शेलार भाऊ दीपक भालेराव अक्कल, त्याच्यानंतर माझ्यासोबत जे राहणारे चंद्रकांत मगरी, त्याच्यानंतर आमचे भोंडे साहेब, आमचे सद्दाम हुसेन, ते हुसेन बघा इथे तालिबानचे नाही. आणि आपल्या मीटिंगसाठी विशेष महत्त्वाचे माणसं म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले नांदेडचे आमचे पावभाई सर, त्याचे एकदा जोरदार टाळ्या. तसे आमचे धडाडीचे कार्यकर्ते सुभाष, माझी सारखी इष्ट ही संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या शाल त्याची लक्षात घ्या. मित्र सांगायचं ही मीटिंग बोलण्याचं कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या फायली दाखल झालेल्या आहे. आचारसंहिता चालू आहे, लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. लोकसभेमध्ये मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी त्या मतपेटीतून एक राजा घोषित केला आहे. पूर्वी एका राजाच्या राजघरात मुलगा जन्माला यायचा आणि तो लंगडा असो बांगडा असो तो राज्य चालवायचा आणि तो हुकुमशाही करायचा. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ज्यावेळेस या देशात संविधान लागू झालं, आपल्याला मताचा अधिकार मिळाला, तेव्हापासून आपण मतपेटीतून राजा निर्माण करू लागलो. आणि आज मतदानाचा हक्क म्हणजे हा लोकशाहीचा अधिकार आहे, लोकशाहीचा हक्क आहे. परंतु काही लोकांना माहित नसतो ते दान आहे, पण दान नाही ते हक्क आहे आपला. तुमच्या एका मतामुळे तुम्ही इथली व्यवस्था बदलू शकता, त्याला म्हणजे लोकशाहीचं म्हणतात. दुसरं महत्वाचं, प्रत्येक कार्यकर्त्याच्या बँकेमध्ये फायली टाकलेल्या आहे. त्या फायलीचं काय करायचं, लोकसभेची निवडणुका होऊ द्या, तो साहेब कसा जेरी चालायचा ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुमच्या सारख्याची सर्वांची ताकद ज्यावेळेस भारतीय क्रांतीच्या सोबत आपण एकजूट होऊन ज्या मॅनेजरच्या उरावर बसून त्याच्यावर काम करून ही शरीराची ताकद भारतीय क्रांती दलाचा, भारतीय क्रांती दलाचा विशाल भाऊ तुम आगे बढ़ो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांची शिक्षणाची आता व्यवसाय सारखं शिक्षण झालंय. शिक्षणामध्ये असा प्रॉब्लेम झाला की गरिबांची मुलं आता अंगणवाडी शिकायला लागली आणि श्रीमंतांची मुलं इंग्लिश मीडियम शिकायला लागली. केंद्र सरकारनं गेल्या 9-10 वर्षापासून जेव्हापासून त्यांचं सरकार आलंय तेव्हापासून आपल्या शिक्षणाचं खाजगीकरण झालंय.
शाळा बंद पडू लागल्यात. मी जिल्हा परिषद विद्यार्थी आहे. शाळा बंद पडू लागल्यात, प्रायव्हेट शाळा चालू आहे. परंतु या सगळ्या भरड्या आणि भांडवलदारांच्या शाळा आहे. उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या मुलांना शिक्षण मिळणार नाही, लक्षात घ्या मित्र. त्यासाठी आपल्याला सुद्धा लढा उभा करावा लागणार आहे. आपल्या नोकऱ्यांचं काय? आता येणारी पिढी ती शासकीय नोकरी करून गेली, करू लागली, परंतु येणारी पिढी काय? येणाऱ्या पिढीला सुद्धा नोकऱ्या लागल्या पाहिजे, यासाठी सुद्धा आपला भारतीय क्रांती दलाच्या माध्यमातून लढा उभा करतो. बाबासाहेब म्हणतात, जो कौम जुल्म के खिलाफ आवाज नहीं उठाती वो बात निराश होगी. जिसके क्रांति में बल है उसका नाम भारतीय क्रांती दल. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाखा बांधणे, खेड्या वस्ती वाडे तांडे फिरणे, तुम्हाला पद दिलेले आहे, तुम्हाला पद दिलेलं आहे, त्या पदाचा अधिकार तुम्हाला करणं आहे. अगर तुम्ही त्या पदाचा वापर करत असाल, तुमचा अंमल करत असाल, हट्ट घालत असाल, तर ते पण काही कामाचं नाही. शहर अध्यक्षी जबाबदारी आहे, कमीत कमी 10 ते 15 शाखा उभ्या केल्या पाहिजे. तालुका अध्यक्षी जबाबदारी आहे, कमीत कमी 4-5 तालुके जोडले पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये शाखा झाल्या पाहिजे, जिल्ह्यामध्ये वस्त्यामध्ये आपल्या शाखा झाल्या पाहिजेत. आणि या सगळ्या शाखांमुळे ज्यावेळेस भारतीय क्रांतीची ताकद निर्माण होईल, मित्रांनो चॅलेंज देऊन सांगतो, शैलेंद्र मिसाळ सांगतो, मला जाऊन बसला की कोणतं काम थांबणार नाही, कोणतंच काम चालणार नाही असं म्हणतो. परंतु त्यासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. आपण जो मीटिंग करतो नंतर जातो, मी म्हणतो महिन्यातून तुम्ही काय करू नका, फक्त 1 दिवस द्या आणि पुरा दिवसभरातून 1 दिवस तुम्ही स्वतःसाठी द्या. फक्त एक काय, मला एक माणूस जोडून द्या. महिन्याचे 30 दिवस असतात, 30 दिवसामध्ये फक्त एकच कारण, महिन्यातून मला 1 दिवसात मला एक माणूस जोडतो. तुम्ही अगर एका दिवसामध्ये कधी एक माणूस जोडला तर 30 दिवसामध्ये तुम्ही 30 माणसं. शैलेंद्र मिसाळ ज्या ठिकाणी जातो त्याच ठिकाणी माणूस जोडतो. मला सांगितलं की जोपर्यंत आपण मायनॉरिटी म्हणजे जोपर्यंत बाबासाहेब म्हणाले मॅजॉरिटी लॉज मॅजॉरिटी, जोपर्यंत तुमचं संघटन आलं नाही, तुम्ही कोणाची फेस करणार नाही. तुम्ही एका गाडीला पुरू शकता, पण एका गाडीला कट्टा पुरू शकत नाही. दादा उदाहरण दिलं, एका ज्यावेळेस आपल्या एका मोडाला दगड मारतो, पूर्ण मोठी जागा जोडतो. तीच पोझिशन भारतीय क्रांतीची करते. आपल्याला समजा एका कार्यकर्त्याला आपल्या भारतीय क्रांतीच्या कोणी धक्का लागला, सगळे तुडून त्यावर पडायचा आपला शब्द आहे. दुसरं एक बाबासाहेब हे म्हणतात की खाने पीने के लिए जन्म ले तो आज ही मर जाओ. मान सन्मान हक अधिकार आदमी संघर्ष करता है, जानवर नहीं. आपण रोजच खातो ना, रोजच पितो, रोजच खातो पितो, आराम करतो. संघटनेशी घेतलं नाही. ज्या महापुरुषांनी त्याग केला ते शिकाय घेतली. बाबासाहेबांनी काय त्याग केला, शाहू महाराजांनी काय केला, अण्णाभाऊंनी काय केला, मौलानांनी काय केला, याच्यावर आपल्याला अमल करणं गरजेचं आहे. मैं तो मेरा घर चला रहा, मेरा परिवार चला रहा, बस मैं सुखी हूँ. अरे भाई तेरा कौम का क्या है, तुझ्या समाजाचं काय आहे याचा विचार करावा लागेल. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती अन्याय अत्याचार घडले. प्रत्येक ठिकाणी दलित मुस्लिमचाच अन्याय अत्याचार आहे. मुसलमानावर अन्याय होऊ लागला. बघत नाही कोणी, नाही मेरा चालू आहे. अरे वैसा नाही बनले, कौम की तरफ देखना पडेगा. दलित हत्याकांड किती घडले याच्यावर लक्ष द्यावं लागेल. ही व्यवस्था काय, ही व्यवस्था आरएसएसची व्यवस्था आहे. या आरएसएसला जर कधी धूळ चालायची असेल तर आपल्याला पुन्हा याला ताकद मिळून भारतीय क्रांती दलाच्या माध्यमातून त्या व्यवस्थेला मातीत मिळवण्याचं राहायचं नाही, हे मी सांगतो. आणि सगळ्यात एक शब्द देतो मित्रांनो मीटिंगच्या माध्यमातून, प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं की मी कोणत्याच पदावर नाही, मी फक्त भारतीय क्रांती म्हणजे मी असा कार्यकर्ता आहे की मी तुमच्या जीवावर मी कोणाशी टक्कर घेतो मित्र. मग कोणी किती मोठा तुरुंग असा मित्र भेटतो, महाराष्ट्रात कुठेही कोणाशी लढण्याची ताकद आहे, फक्त केवळ तुमच्या जीवावर. परंतु तुम्हाला शाखा बांधणं महत्वाचं आहे, शाखेच्या माध्यमातून लोक उभा करणं महत्वाचं आहे. जितक्या तुम्ही लोक जोडशाल जितकी तुम्हाला माहिती आहे. आज आपण मीटिंग घेऊन आलो, सीपी ऑफिसची फोन आले, काय एसबीची फोन आली, काय बोलले आपला थाट हे दारा म्हणून त्याची फोन येतात, म्हणून ते नोंद घेतात. असं प्रीती करू नये. त्यासाठी भारतीय क्रांतीच्या शाखा मजबूत करा आणि शैलेंद्र मिसाळचे हात मजबूत करा. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा शैलेंद्र मिसाळचा शब्द आहे. आणि सांगतो जय भीम जय भारत. संघटनेच्या माध्यमातून आणि मी परवाच एक महिनापूर्वी सेवानिवृत्त झालेला आहे. आता मिसाळ साहेबांनी सांगितलं संघटन कसं चालवायचं आणि शाखा कशा उभारायच्या. तुम्ही आज औरंगाबादमध्ये जो चालू होता
तसं मी माझ्या पद्धतीनं कशा शाखा निर्माण करेन हे मी पुढच्या मीटिंगच्या वेळेला तुम्हाला सविस्तर सांगेन. आज मी एवढे एक मिनिट साळे सर तुम्ही उभे राहा. अध्यक्ष भी असं घ्या ना भाऊ घ्या ना. आपल्याला आता नियुक्तीपत्र दिलेलं आहे. पुन्हा एकदा वाघमारे साहेबांचं जोरदार स्वागत. मी आज पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे या